नेक्स्ट पार्ट काय प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स काल बघितलं होतं आपण. फर्स्ट पार्ट इज मेटॅलिक कोटिंग, सेकंड इज नॉन मेटॅलिक कोटिंग अँड लास्ट वन इज ऑर्गॅनिक कोटिंग. सिंपल आहे टू प्रिव्हेंट करोजन. करोजनला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपण काय करतोय, दुसऱ्या मेटलने प्रोटेक्ट करतोय किंवा त्याचं कोटिंग करतोय. त्या टाईपच्या कोटिंगला आपण काय म्हणतोय, प्रोटेक्टिव्ह कोटिंग. कोणत्या टाईपचं कोटिंग असू शकते, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक अँड ऑर्गॅनिक कोटिंग. काय म्हणू शकतोय, देर आर 3 टाइप्स ऑफ कोटिंग्स. कोणते 3 टाइप्स आहेत, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक अँड ऑर्गॅनिक कोटिंग. किंवा आपण बघत होतो काल कोणता होतं, सॅक्रिफिशियल एनोड अँड इम्प्रेस्ड करंट कॅथोड. त्याला आपण काय म्हणतो, कॅथोडिक प्रोटेक्शन बघितलं होतं आपण. कोणत्या मेथड्स होत्या, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, कॅथोडिक प्रोटेक्शन बघत होतं. कशाचा टाइप आहे हो हा, प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स. त्यामध्ये आपण काय बघतोय, मेटॅलिक कोटिंग, नॉन मेटॅलिक किंवा ऑर्गॅनिक कोटिंग. त्याचा फर्स्ट टाइप कोणता होता, कॅथोडिक प्रोटेक्शन. देर आर 2 टाइप्स ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन. फर्स्ट वन इज सॅक्रिफिशियल एनोड मेथड अँड सेकंड वन इज इम्प्रेस्ड करंट मेथड. कोणत्या 2 मेथड्स होत्या, कोण सांगते. देर आर 2 टाइप्स ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन. फर्स्ट सॅक्रिफिशियल एनोड मेथड अँड इम्प्रेस्ड करंट मेथड. त्यानंतर आपण काय बघत होतो, सॅक्रिफिशियल एनोड मेथड, आणि त्याची आपण डायग्राम ड्रॉ केली होती, बरोबर. येस सर. आणि काय सॅक्रिफिशियल एनोड मेथड असेल तर टोटली कसे अंडरग्राउंड आहे. डायग्राम जर तुम्ही बघितली, अंडरग्राउंड आहे. अंडरग्राउंड मध्येच काय अंडरलाईन वॉटर पाईपलाईन्स आहेत, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, अंडरग्राउंड पाईपलाईन्स आहेत. आणि दुसऱ्या बाजूला त्या पाईप्स आपण कनेक्ट केलेत इन्सुलेटिंग वायरच्या साहाय्याने. कशाला कनेक्ट केले तो, सॅक्रिफिशियल एनोड, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, मॅंगनीज, झिंक ऑर देअर अलॉय. आणि जी सॉइल आहे त्याला आपण काय म्हटलं होतं, वेट. म्हणजे काय, अंडरग्राउंड असल्यामुळं जी माती आहे ती कशी ओलसर माती आहे, वेट सॉइल आहे. काय म्हटलं होतं, वेट सॉइल. सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टन्स काय, टू प्रोटेक्ट द वॉटर पाईपलाईन्स फ्रॉम करोजन. सॅक्रिफिशियल एनोड मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टू प्रोटेक्ट पाईप्स, केबल्स, मरीन स्ट्रक्चर्स किंवा वॉटर टँकर्स. ज्या पुरलेल्या पाईप्स असतील, बरीड म्हणजेच काय, मातीमधल्या पाईप्स असतील, पाईपलाईन्स असतील, केबल्स असतील, मरीन स्ट्रक्चर्स असतील, वॉटर टँकर्स असतील, तर त्याला आपण काय करतोय, प्रोटेक्ट करतोय. देर आर 2 टाइप्स ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन. फर्स्ट टाइप इज सॅक्रिफिशियल एनोड मेथड अँड सेकंड वन इज इम्प्रेस्ड करंट मेथड. फर्स्ट टाइप सॅक्रिफिशियल एनोड मेथड. आपल्याला काय करायचं आहे, पाईप्स प्रोटेक्ट करायचे आहेत, उरलेल्या पाईप्स प्रोटेक्ट करायचे आहेत, केबल्स प्रोटेक्ट करायचे आहेत, मरीन स्ट्रक्चर्स प्रोटेक्ट करायचे आहेत, वॉटर टँकर्स प्रोटेक्ट करायचे. लक्षात बघा, डायग्राम दिसते, सॅक्रिफिशियल एनोड मेथड. फास्ट. येस सर. सिंपल बघितले होते आपण डायग्राम. टोटली काय अंडरग्राउंड आहे. आपल्याला काय या पाईप्स प्रोटेक्ट करायचे आहेत. या पाईप्सला आपण काय केले, इट इज कनेक्टेड बाय युजिंग इन्सुलेटिंग वायर टू द सॅक्रिफिशियल एनोड. एनोड कोणता आहे, तो ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे. आणि हा एनोड किंवा पाईप्स कुठे आहे, तो वेट सॉइल आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी एनोडच्या सराउंडिंगला आपण काय केलंय, बॅकफिल आहे. हे लक्षात. Sacrificial anode method. In this protection method, the metallic structure to be protected is connected by a wire to a more anodic metal, so that all the corrosion is concentrated at this more active metal. The more active metal itself gets corroded slowly, while the parent structure is protected. The more active metal is so employed is called as sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by fresh one when consumed completely. Simple आहे. Sacrificial anode method. काय, ज्या स्ट्रक्चरला, ज्या मेटॅलिक स्ट्रक्चरला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, इट इज कनेक्टेड बाय अ वायर. वायरने आपण कनेक्ट करतोय. कुणाला कनेक्ट करतोय, मोर एनोडिक मेटल. कोणाला कनेक्ट केलंय, मोर एनोडिक मेटल, सो दॅट द करोजन इज कॉन्सन्ट्रेट ऍट दिस मोर ऍक्टिव्ह मेटल. म्हणजेच काय, या पाईपचं करोजन होण्याऐवजी आता या ठिकाणी कोणाचं करोजन होतंय, एनोडचं किंवा मोर ऍक्टिव्ह मेटल. म्हणजेच कोण आहे, सॅक्रिफिशियल एनोड आहे. कोणता आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे.
द मोर ऍक्टिव्ह मेटल इट सेल्फ गेट्स करोडेड स्लोली. म्हणजेच काय या पाईपचं करोजन होण्याऐवजी कुणाचं करोजन होतंय, या सॅक्रिफिशियल एनोडचं करोजन होत आहे. म्हणजेच काय आपल्या या पाईप्स किंवा याला आपण काय म्हणतोय, पॅरेंट स्ट्रक्चर इज प्रोटेक्टेड. म्हणजे या पाईप्स प्रोटेक्ट होत आहे. वॉटर पाईपलाईन्स आपण किंवा पुरलेल्या पाईपलाईन्स आपल्याला प्रोटेक्ट करायच्या आहेत. मग या पाईप्स आपण बरेड पाईप्स आपण काय करतोय, इट इज कनेक्टेड टू सॅक्रिफिशियल एनोड. जर सॅक्रिफिशियल एनोडला आपण कनेक्ट करत असू, सिंपल स्ट्रक्चर आहे, तर काय होतं, हा मोर ऍक्टिव्ह मेटल असल्यामुळे याच करोजन स्टार्ट होत आहे. म्हणजेच काय हा पॅरेंट स्ट्रक्चर काय होत आहे, प्रोटेक्ट होत आहे. The more active metal is employed is called as sacrificial anode. जो more active metal आहे त्याला आपण काय म्हणतोय, sacrificial anode. सिंपल आहे. The corroded sacrificial anode block is replaced. समजा त्याचं करोजन झालं तर त्या ब्लॉकला आपल्याला रिप्लेस करायला येतोय कशाने, फ्रेश पीस. हे लक्षात, सिंपल आहे. मेटल्स कॉमनली employed as sacrificial anodes are कोणते, तो मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, अल्युमिनियम and their alloys. Important application of sacrificial anode method include protection of buried pipelines. Buried म्हणजे काय, पुरलेल्या पाईपलाईन्स आहेत, पाण्याच्या पाईप्स आहेत, अंडरग्राउंड केबल्स आहेत, मरीन स्ट्रक्चर आहे आणि वॉटर टँकर्स आहे. म्हणजे काय, टोटली ही मेथड काय अंडरग्राउंड आहे. हे लक्षात, सगळ्यात महत्वाचं कशासाठी वापरतोय, टू प्रोटेक्ट ऑफ बरीड पाईपलाईन्स, पुरलेल्या पाईप्स, अंडरग्राउंड केबल्स, त्याचबरोबर काय मरीन स्ट्रक्चर्स, त्याचबरोबर काय वॉटर टँकर्स. या स्ट्रक्चरला आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर याला आपण काय करतो, इट इज कनेक्टेड बाय युझिंग इन्सुलेटेड वायर. इन्सुलेटेड वायरच्या साहाय्याने कनेक्ट करत असू तर आपण काय, इट इज कनेक्टेड टू सॅक्रिफिशियल एनोड. मोर ऍक्टिव्ह मेटल्स कोणत्या असू शकतात, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, अल्युमिनियम आहे किंवा देअर अलॉय आहे. हे लक्षात. हा, कोण कंटिन्यू करते फास्ट. हा, समृद्धी. येस सर. हा इथूनच ना सर, सॅक्रिफिशियल एनोड मेथड. हा, Sacrificial anode method. In this protection method, the metallic structure to be protected is connected by a wire to a more anodic metal so that all corrosion is concentrated at this more active metal. The more active metal itself gets corroded slowly while the parent structure is protected. The more active metal so employed is called a sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by a fresh one when consumed completely. Metals commonly employed as a sacrificial anode are magnesium, zinc, aluminum, and their alloys. Important applications of sacrificial anode method include protection of buried pipelines, underground cables, marine structure, water tankers, etc. लक्षात येते का? हा, ऍप्लिकेशन्स कोण सांगते फास्ट. हा, सही. ज्ञानेश्वर, applications. Yes, sir. Important application of sacrificial anode method include protection of buried pipelines, underground cables, marine structure, water tankers, etc. हा, ऍप्लिकेशन्स मध्ये काय डाऊट आहे का? कोणत्या वर्ड्स लक्षात येत नाही? बरेड म्हणजे काय, पुरलेल्या पाईप्स आहेत, केबल्स आहेत, मरीन स्ट्रक्चर म्हणजे काय, समुद्रामधले स्ट्रक्चर्स आहेत, त्याचं करोजन होऊ नये. किंवा लास्ट काय, वॉटर टँकर्स आहे, टँकर्सचं करोजन होऊ नये. हे लक्षात. कोण कंटिन्यू करते नेक्स्ट. हा, श्रद्धा आहेत का? Yes, sir. हा, Sacrificial anode method. In this protection method, the metallic structure to be protected is connected by a wire to a more anodic metal so that all the corrosion is concentrated at this more active metal. The more active metal itself gets corroded slowly while the parent structure is protected. The more active metal so employed is called a sacrificial anode. The corroded sacrificial anode block is replaced by a fresh one when consumed completely. Metals commonly employed as sacrificial anode are magnesium, zinc, aluminum, and their alloys. Important applications of sacrificial anode method include protection of buried pipelines, underground cables, marine structure, and water tankers. ठीक आहे, लक्षात येते? काय डाऊट आहे का कोणाला?
हा, काय डाऊट असेल तर विचारा. सॅक्रिफिशियल अॅनोड पास. अरे काय डाऊट आहे मुलांमध्ये? मुकुंद गायबच आहे काय? मुकुंद नो सर. ठीक आहे. हा बघा, नेक्स्ट मेथड त्याला आपण काय म्हणतोय? इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. सेकंड हेडिंग टाका, इम्प्रेस्ड इन ब्रॅकेट एक्सटर्नल करंट मेथड. आणि काय करणार हो तुम्ही? डायग्राम ड्रॉ करा. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? सॅक्रिफिशियल मध्ये अंडरग्राउंड आहे आणि इम्प्रेस्ड असेल तर काय बाहेर बॅटरी आहे. हे लक्षात, ग्राउंडच्या बाहेर काय हो? बॅटरी कनेक्ट केली आहे. डायग्राम ड्रॉ करा. इम्प्रेस्ड इन ब्रॅकेट एक्सटर्नल करंट मेथड. एक्सटर्नल करंट मेथड. डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ झाली की चॅट बॉक्सला टाका कंप्लीट म्हणून. ठीक आहे. हा, रिप्लाय द्या येस नो काहीतरी. Yes, sir. Yes, sir. हा ठीक आहे. डायग्राम ड्रॉ झाली की सांगा. तुझं आहे ना, हात छोटासा आहे. गौरी
कम्प्लीट झालं. Yes, sir. हा. अरे बघा सिंपल मेथड आहे. सेकंड मेथड त्यालाच आपण काय म्हणतोय, इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. In this method, impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. सिंपल आहे. याचा करंट आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रल करायचं आहे, नल करायचं आहे. किंवा त्याला नलिफाय म्हणजे काय करतो आपण, झिरो करतोय. Thus the corroding metal surface convert from anode to cathode and protected. Usually the impressed current is derived from battery or rectifier with an insoluble anodes like graphite, stainless steel, platinum. These insoluble anodes are usually in backfill. आता दोन्ही ठिकाणी backfill हा शब्द वर्ड आला होता. कंपोज्ड ऑफ कोक आहे. कोळशामध्ये त्याला आपण पॅक करतोय. लक्षात. So as to increase electrical contact with surrounding soil. Simple आहे. This type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line towers, and for similar large structures. लक्षात बघा. This type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line towers, and for similar large structure. काय म्हटलं बघा. सेकंड, इम्प्रेस्ड एक्सटर्नल करंट मेथड. एक्सटर्नल करंट मेथड असेल तर काय सांगू शकतो आपण, दिस टाइप ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन इज युजफुल फॉर वॉटर टँक्स, बरीड पाइपलाइन्स, ट्रान्समिशन लाइन टावर्स, अँड फॉर सिमिलर लार्ज स्ट्रक्चर्स. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. म्हणजे काय, या करोजन करंटला आपण बाहेरून बॅटरी सप्लाय करतोय, त्याला नलिफाय करतोय, न्यूट्रल करतोय. जर करोजन करंट आपण न्यूट्रल केला तर आपल्याला काय हो, या ठिकाणी कोटिंग, जर करोजन कोणाचं होतंय, या रॉड्सचं किंवा या इलेक्ट्रोडचं होतंय. सिंपल आहे. करोडिंग मेटल सरफेस कन्वर्ट्स फ्रॉम एनोड टू कॅथोड अँड प्रोटेक्टेड. Usually the impressed current is derived from battery or rectifier. करंट आपण कुठून सप्लाय करतोय, बॅटरी और rectifier with an insoluble anode like graphite, stainless steel, platinum. These insoluble anodes are usually in backfill, composed of coke, bridge or gypsum, so as to increase the electrical contact with surrounding soil. एकदम सिंपल आहे. या ठिकाणी आपण काय, करोजन करंटला नलिफाय करतोय. करोजन करंटला नलिफाय केला तर मेटल सरफेस कन्वर्ट होतोय फ्रॉम एनोड टू कॅथोड, आणि कॅथोड नेहमी प्रोटेक्ट होतोय. आणि जो इलेक्ट्रोड आहे तो काय, इनसोल्युबल एनोड लाईक ग्राफाइट, स्टेनलेस स्टील, प्लॅटिनम. आता तुम्हाला ग्राफाइट, स्टेनलेस स्टील किंवा प्लॅटिनम असतील तर याला आपण काय म्हणतो, इनर्ट इलेक्ट्रोड. इनर्ट इलेक्ट्रोड कुणाला म्हणतो, जो इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये भाग न घेता काय करतोय, करंट पास करायचं काम करतोय, त्याला आपण काय म्हणतो, इनर्ट. सिंपल आहे. त्यालाही आपण पॅक करतोय. कशामध्ये पॅक करतोय, बॅकफिल, कोळशामध्ये पॅक करतोय, सो ॲज टू इनक्रीज इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विथ सराउंडिंग सॉइल. सेम ऍप्लिकेशन्स आहेत. दिस टाइप ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन इज युजफुल फॉर वॉटर टँक्स, पाण्याच्या टँक्स, बरेड पाईपलाईन्स, उरलेल्या पाईप्स, ट्रान्समिशन लाईन टावर्स, अँड फॉर सिमिलर लार्ज स्ट्रक्चर्स. हे लक्षात. हा, कोण कंटिन्यू करते फास्ट. ओके. हा. Impressed external current method. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. The corroding metal surface converts from anode to cathode and protect. Usually, the impressed current is derived from a battery or rectifier with the insoluble anode like graphite, stainless steel, platinum, etc. These insoluble anodes are usually in black fill, composed of coke, bridge, and gypsum. So as they increase in electrical contact with the surrounding soil. This type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line towers, and similar large structures. Nice. Sai, impressed current method. Yes, sir. Impressed external current method. In this method, an impressed current is applied in opposite direction to nullify the corrosion current. Thus, the corroding metal surface converts from anode to cathode and protected.
Usually, the impressed current is derived from a battery or rectifier with an insoluble anode like graphite, stainless steel, platinum, etc. These insoluble anodes are usually in backfill, composed of coke, bridge, or gypsum, so as to increase the electrical contact with the surrounding soil. This type of cathodic protection is useful for water tanks, buried pipelines, transmission line towers, and for similar large structures. नेक्स्ट काय डाऊट असेल तर सांगा. नेक्स्ट हेडिंग त्याला आपण काय म्हणतोय, एनोडिक प्रोटेक्शन. फर्स्ट आपण काय बघितलं होतो, कॅथोडिक प्रोटेक्शन. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय, एनोडिक प्रोटेक्शन. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतोय, एनोडिक प्रोटेक्शन. एनोडिक मध्ये हेडिंग टाका पोटेन्शियोस्टॅट. नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट पेज, एनोडिक प्रोटेक्शन, पोटेन्शियोस्टॅट. पोटेन्शियोस्टॅट हेडिंग टाकलं की काय करा, पोटेन्शियोस्टॅटची डायग्राम ड्रॉ करा. आता या ठिकाणी नेमिंग कसं, नाव कसं दिलं, एक नंबरला काय म्हटलंय, iron tank strong corrodant or electrolyte. Second, tank is made of anode, reference electrode platinum, auxiliary electrode graphite, fifth potentiostat 6 voltmeter and 7 ammeter. या ठिकाणी नंबरिंग दिलंय, म्हणजे या ठिकाणी याचं नाव दिलंय. ठीक आहे. पोटेन्शियोस्टॅटची डायग्राम करा, डायग्राम ड्रॉ करा आणि नाव द्या. ड्रॉ करता. Yes, sir. Yes, sir. Yes. हा ठीक आहे.
अरे कंप्लीट झालं की चॅट बॉक्सला टाका. नाव दिसतात का क्लिअर? रिप्लाय द्या yes no. Yes, sir. हा. हा वैष्णवी कंप्लीट झाले. Yes, sir. ज्ञानेश्वर. हा ज्ञानेश्वर. नेमिंग राहिलंय सर. हा. हा ठीक आहे. कोणता आहे बघा. फर्स्ट पार्ट होता कॅथोडिक प्रोटेक्शन. त्याच्या दोन एक्झाम्पल्स कोणते होते हो? फर्स्ट होता सॅक्रिफिशियल एनोड मेथड, सेकंड इम्प्रेस्ड करंट मेथड किंवा त्याला आपण काय म्हणतो एक्सटर्नल करंट मेथड. नेक्स्ट पार्ट आहे एनोडिक प्रोटेक्शन. एकदम सिंपल आहे. इन दिस मेथड a metal to be protected is passivated by applying current in a direction that will make it more anodic. Anodic protection is based on the formation of protective film on the metal by externally applied anodic current for metals which exhibit active passive behavior. For example, iron, nickel, chromium, titanium, and their alloy. If a carefully controlled anodic currents are applied, they are passivated and the rate of metal dissolution is decreased. To protect the metal anodically, a device is called potentiostat. सगळ्यात महत्त्वाचं काय? Potentiostat आहे. Potentiostat असेल. A potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to reference electrode. एकदम simple logic आहे. A potentiostat is a device which maintains metal at constant potential with respect to reference electrode. It has three terminal. One is connected to metal to be protected. Other is connected to auxiliary cathode, for example platinum, and third is to reference electrode. हे लक्षात कशासाठी वापरतो आपण पोटेन्शियोस्टॅट हे डिव्हाइस हे उपकरण आपण कशासाठी वापरतोय? टू मेंटेन अ मेटल ऍट कॉन्स्टंट पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स इलेक्ट्रोड. जर आपण डायग्राम बघितली एक नंबरला आपण काय म्हणतोय? आयर्न टँक, स्ट्रॉंग करोडंट और इलेक्ट्रोलाइट. 2 नंबर टँक मेड ॲज एनोड. थर्ड रेफरन्स इलेक्ट्रोड. याला आपण काय म्हणतो? एनोड. थर्ड ला काय? रेफरन्स इलेक्ट्रोड, फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम. फोर्थ ऑक्सिलरी इलेक्ट्रोड, फॉर एक्झाम्पल ग्राफाइट. फिफ्थ आहे पोटेन्शियोस्टॅट. 6 व्होल्टमीटर अँड 7 एमीटर.
7 ला पण काय केलं ॲमीटर. सिंपल आहे. द ऑप्टिमम पोटेन्शियल रिक्वायर्ड फॉर प्रोटेक्टिंग अ मेटल सरफेस इज प्रिव्हियसली डिटरमाइंड बाय electrochemical measurement. The main condition in anodic protections are first, potential range over which the metal is passive should be wider. Second, the current density to start protection should be as low as possible. Third, lower the passive current needed for maintaining the protection, lesser will be the operating cost of the device. Advantages: first, low operating cost. Advantages: first, low operating cost. Second, applicable to wide range of corrodant. Third, ability to protect complex structure. And fourth, few auxiliary electrodes are necessary. Simple. Advantages. Simple. Advantages: first, low operating cost. Second, applicable to wide range of corrodant. Third, ability to protect complex structure. And fourth one is few auxiliary electrodes are necessary. बघा, पोटेन्शियोस्टॅटचे डायग्राम असेल तर फर्स्ट ला आयर्न टँक, स्ट्रॉंग कोरोडंट और इलेक्ट्रोलाइट. सेकंड, टँक इज मेड अप ऑफ एनोड. थर्ड, रेफरन्स इलेक्ट्रोड प्लॅटिनम. फोर्थ, ऑक्सिलरी इलेक्ट्रोड ग्राफाइट. फिफ्थ, पोटेन्शियोस्टॅट. 6, voltmeter. And 7, ammeter. The optimum potential required for protecting a metallic surface is previously determined by electrochemical measurement. The main condition in anodic protections are first, potential range over which metal is passive should be wider. Second, the current density to start protection should be as low as possible. Third, lower the passive current needed for maintaining the protection, lesser will be the operating cost of device. Advantages: first, low operating cost. First, low operating cost. Second, applicable to wide range of corrodant. Third, ability to protect complex structure. And fourth, few auxiliary electrodes are necessary. Fast. कौन कंटिन्यू कर रहे हो? पोटेंशियोस्टैट. बोली. Yes, sir. Potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to reference electrode. It has 3 terminals. One is connected to the metal to the protected, other is connected to auxiliary cathode, example platinum, and the third reference electrode. The optimum potential required for protecting a metal surface is previously determined by electrochemical measurements. The main condition in anodic protection are: first, potential range over which the metal is passive should be wider. Second, the current density to start the protection should be as low as possible. Third, lower the passive current needed for maintaining the protection, lesser will be the operating cost of the device. Advantages: first, low operating cost. Second, applicable to wide range of corrodants. Third, ability to protect complex structure. Fourth, a few auxiliary electrodes are necessary. Next. Naneshwar, potentiostat. Yes, sir. A potentiostat is a device which maintains a metal at constant potential with respect to a reference electrode. It has 3 terminals. One is connected to the metal to be protected, other is connected to auxiliary cathode, for example platinum, and third reference electrode. The optimum potential required for protecting a metallic surface is previously determined by electrochemical measurements. The main condition in anodic protections are: first, potential range over which the metal is passive should be wider. Second, the current density to start the protection should be as low as possible. Third, lower the passive current needed for maintaining the protection, lesser will be the operating cost of the device. Advantages: first, low operating cost. Second, applicable to wide range of corrodants. Third, ability to protect a complex structure. Fourth, few auxiliary electrodes are necessary. गुड. हे लक्षात काय डाऊट आहे का? No, sir. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग टाका एनोडायझिंग. हेडिंग टाका. हा पार्ट आपल्याला विचारला जात नाही. एनोडायझिंग टाका. एनोडायझिंग मध्ये प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेटल, protective coating methods, protective coating methods,
Metallic coating, simple है. The very important technique of protection from corrosion of metallic coating are mostly applied on the iron and steel, zinc, tin, nickel, chromium, aluminum and lead metals can be used as a coating metal. Simple आहे, आयर्नला प्रोटेक्ट करायचं आहे आपल्याला कुणापासून, रस्टिंग पासून किंवा गंजण्यापासून लोखंडाला वाचवायचं असेल तर त्याला आपल्याला काय करायला लागतंय, दुसऱ्या एका मेटल्स कोटिंग करावं लागतंय. आणि ते कोणते मेटल्स आहेत, झिंक आहे, एसएन आहे, एनआय आहे, क्रोमियम आहे, अल्युमिनियम आहे अँड लीड आहे. There are divided into two types. First part is anodic coating, second part is cathodic coating. Anode च्या साहाय्याने कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो, anodic. कॅथोड च्या साहाय्याने कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो, कॅथोडिक प्रोटेक्शन. येईल का लक्षात? आपल्याला काय करायचं आहे, प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेटल, प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेथड्स. त्या मेथड्स मध्ये काय, मेटॅलिक कोटिंग. मेटॅलिक कोटिंग म्हणजे काय, एका मेटलचा लेअर आपल्याला दुसऱ्या मेटलवर द्यायचा आहे किंवा त्याचं कोटिंग करायचं आहे. सगळ्यात महत्वाचा जो मेटल आहे त्याला आपण काय म्हणतो, आयर्न ऑर स्टील प्रोटेक्टेड फ्रॉम करोजन. लोखंडाला जर आपल्याला करोजन पासून वाचवायचं असेल तर आपण काय करतोय, झिंक, टिन, निकेल, क्रोमियम, अल्युमिनियम अँड लीड मेटलचं कोटिंग करतोय. त्याच्याही परत दोन टाइप्स आहेत. कोणते दोन, एकाला आपण काय म्हणतो एनोडिक, दुसऱ्याला आपण काय म्हणतोय कॅथोडिक. ठीक आहे, एनोडिक कोटिंग, कॅथोडिक कोटिंग. Coating of metals which are anodic to the base metal, that is metal having lower position in galvanic series than the base metal, are used for coating. For example, coating of tin metal on iron. For example, coating of SN metal on Fe. Second, cathodic coating. Coating of metals which are cathodic to the base metal is called as a cathodic protection. That is metal having lower position in galvanic series than the base metal are used for coating. For example, coating of tin metals on iron. Methods of applications of coatings. Hot dipping. म्हणजेच काय करतोय, पहिल्या मेटलवर आपल्याला काय करायचं आहे, दुसरा मेटलचा लेअर द्यायचा आहे बाय मेल्टिंग ऑफ अनदर मेटल सिंगल आहे. It is used for producing a coating of low melting point metals such as zinc. झिंकचं कोटिंग आपल्याला आयर्न वर द्यायचं आहे, कारण का झिंकचं मेल्टिंग पॉइंट 419 डिग्री सेल्सिअस आहे. टिन असेल 232 आहे. आयर्न असेल तर काय 1000पेक्षा जास्त त्याचं काय मेल्टिंग पॉइंट आहे. लक्षात, आयर्न वर आपल्याला कोणाचं कोटिंग करायचं आहे, झिंकचं कोटिंग करायचं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग. जर आयर्न वर आपल्याला टिनचं कोटिंग करायचं असेल तर त्या मेथडला आपण काय म्हणतो टिनिंग. या दोन वरच आपल्याला क्वेश्चन्स विचारले जात आहेत. सिंपल आहे, जर आयर्नवर झिंकचं कोटिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग. जर आयर्नवर टिनचं कोटिंग असेल तर त्याला असं काय म्हणतोय टिनिंग. लक्षात येईल. इट इज युज्ड फॉर प्रोड्युसिंग अ कोटिंग ऑफ लो मेल्टिंग पॉइंट मेटल सच एज झिंक, मेल्टिंग पॉइंट 419 डिग्री सेल्सिअस, टिन melting point 232 degree Celsius on iron, steel and copper which have relatively high melting point. स्टील असेल तर स्टीलचा आणि कॉपरचा मेल्टिंग पॉइंट हा हाय असतोय. ज्याचा मेल्टिंग पॉइंट लो आहे त्याचं कोटिंग आपण काय आयर्न वर देतोय. The process is generally consist of immersing the base metal in the bath of molten coating metal. Convert by the molten flux layer. एकदम सिंपल आहे. ज्या मेटलवर आपल्याला कोटिंग करायचं आहे त्याला आपण काय म्हणतोय बेस मेटल. ज्याचं कोटिंग करायचं आहे त्याला आपण काय म्हणतोय कोटिंग मेटल. सांगता येईल का बेस मेटल कोणाला म्हणणार हो? बेस मेटल कोणाला म्हणतोय आपण, ज्याच्यावर कोटिंग करायचं आहे त्याला आपण बेस मेटल म्हणतोय. ज्याचं कोटिंग करायचं आहे त्याला आपण काय म्हणतोय कोटिंग मेटल. सांगता येईल का बेस मेटल म्हणजे काय? समजा आयर्न असेल तर लोखंडाला पण काय म्हणतो बेस मेटल टू प्रोटेक्ट फ्रॉम करोजन, टू प्रोटेक्ट फ्रॉम रस्टिंग. आयर्न असेल तर तो काय बेस मेटल आहे. आणि झिंक असेल किंवा टिन असेल इट ऍक्ट ऍज अ कोटिंग मेटल. सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतोय, झिंक हा मेल्टिंग पॉइंट हा लो आहे, टिनचाही मेल्टिंग पॉइंट लो आहे ऍज कम्पेअर्ड टू आयर्न. लोखंडापेक्षा झिंक असेल टिन असेल तर मेल्टिंग पॉइंट लो आहे. सेकंड आयर्न हा बेस मेटल आहे. कोटिंग मेटल कोणते असू शकतात, झिंक अँड टिन. कुणाच्या लक्षात आलंय सांगूया विचारूया आपण. येईल का लक्षात? बेस मेटल कोणाला म्हणतो आपण, ज्याचं टू प्रोटेक्ट फ्रॉम करोजन, ज्याला करोजन पासून वाचवायचं आहे त्याला आपण बेस मेटल म्हणतोय. कोटिंग मेटल कोणाला म्हणतो आपण, ज्याचं आपण आयर्नवर कोटिंग करतोय त्याला आपण काय म्हणतोय कोटिंग मेटल. आपल्याकडे दोनच एक्झाम्पल आहेत. जर आपण झिंकचं कोटिंग केलं तर त्याला गॅल्व्हनायझिंग म्हणतोय आणि जर आपण टिनचं कोटिंग केलं तर त्याला आपण टिनिंग म्हणतोय. सांगता येईल का बघा,
जर आयर्नवर आपण झिंकचं कोटिंग केलं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग. जर आपण झिंक आयर्नवर टिनचं कोटिंग केलं तर टिनिंग म्हणतो. कोटिंग मेटल आपल्याला काय करायचं आहे, मेल्ट करायचे, वितळवायचे. काय करतो आपण, कोटिंग मेटल हा मॉल्टन झिंक, आता डायग्राम मध्ये दिसते बघा, मॉल्टन झिंक म्हणजे काय, वितळलेला झिंक आहे. ज्या सीटवर कोटिंग करायचं आहे, आयर्नचा लोखंडाचा पत्रा आहे आणि त्या पत्र्यावर आपल्याला कोटिंग करायचं असेल तर तो पत्रा, ती सीट आपण कशामधून डीप केले, वितळलेला झिंक किंवा त्याला सगळं काय म्हणतो मॉल्टन झिंक. याला आपण काय म्हणतो सीट. सीट म्हणजे काय, लोखंडाचा पत्रा आहे, त्याला आपल्याला गंजू नये म्हणून काय करायचं आहे, कोटिंग करायचं आहे. कोणाचं कोटिंग काय, झिंकचं आहे. झिंकचं कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग. जर आपण काय टिनचं कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो टिनिंग. दोन्ही डायग्राम फक्त दाखवतो, पुढच्या लेक्चरला आपण ड्रॉ करू. जर झिंकचं कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग. जर आपण टिनचं कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे टिनिंग. याच्यावरच तुम्हाला 3 ऑब्जेक्टिव्ह विचारले जात आहेत. हॉट डेपिंग म्हणजेच काय, कोटिंग मेटल आपल्याला काय करायचं आहे, मेल्ट करायचं आहे. कोटिंग मेटलचा मेल्टिंग पॉइंट हा कमी असतोय. फॉर एक्झाम्पल झिंक असेल तर काय 419 आहे, टीन असेल तर 232 आहे, आयर्न असेल तर अबोव 1000 आहे. हे लक्षात. मग गॅल्व्हनायझिंग मध्ये काय करतो आपण, आयर्न सीट वर झिंकचं कोटिंग करतोय. टिनिंग मध्ये काय करतो आपण, आयर्न सीट वर टिनचं कोटिंग करतोय. जर आयर्नचं कोटिंग केलं तर त्या मेथडला आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग, आणि जर टिनचं कोटिंग केलं तर त्याला आपण काय म्हणतो टिनिंग. गॅल्व्हनायझिंगचा पार्ट कुठे येतो आपल्याला, याचे ऍप्लिकेशन कुठे येतात, रुपिंग सीट्स. रुपिंग सीट्स म्हणजे काय, जे आपले कॉमन पत्रे असतात घराचे, त्याला रुपिंग म्हणजे काय, छताचे पत्रे असते, त्याला आपण काय म्हणतो रुपिंग सीट्स. वेगवेगळ्या टाईपच्या वायर्स, पाईप्स, नेल्स. नेल्स म्हणजे काय, खिळे असतील, नट्स असतील, बोल्ट्स असतील, बकेट्स असतील, स्क्रूज असतील, ट्यूब्स असतील, या ठिकाणी आपण काय करतो गॅल्व्हनायझिंग केलेलं मटेरियल यूज करतो. हे लक्षात. फॉर एक्झाम्पल गॅल्व्हनाइज्ड सीट्स आर युज्ड फॉर रुपिंग सीट्स, वायर्स, पाईप्स, नेल्स, नट्स, बोल्ट्स, स्क्रू, बकेट अँड ट्यूब्स. म्हणजे काय, या ठिकाणी नट्स असतील, बोल्ट्स असतील, त्याचं करोजन होऊ नये म्हणून आपण झिंकचं कोटिंग करतो. ज्या मेटलवर झिंकचं कोटिंग करतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो गॅल्व्हनायझिंग. ज्याच्यावर आपण टिनचं कोटिंग करतो त्याला आपण काय म्हणतो टिनिंग. नेक्स्ट लेक्चरला बघू, जस्ट आपण बघू. टिनिंग असेल तर टिनिंग केलेला मेटल आपण कुठं वापरतो, इट इज युज्ड फॉर पॅकिंग ऑफ फूड स्टफ. फूड स्टफ असेल तर ऑइल आहे, घी आहे, म्हणजेच काय पॅकिंग ऑफ, आपण काय करतोय ऑइल, घी म्हणजे काय, घी म्हणजे काय तुपाच्या पॅकिंग साठी, ऑइल म्हणजे काय वेगवेगळ्या तेलाच्या पॅकिंग साठी, केरोसिन आहे, किंवा पॅकिंग ऑफ मेनी फूड मटेरियल. समजा फॉर एक्झाम्पल जर आपण काय गॅल्व्हनायझिंग सीट मध्ये जर पॅकिंग केलं ऑइल किंवा घी, तर काय होतं तुपामध्ये किंवा ऑइल्स मध्ये, तेलामध्ये काय डायल्यूट ऍसिड्स असतात, इट रॅक्ट विथ झिंक. जर डायल्यूट ऍसिड झिंक बरोबर रॅक्ट झाले तर पॉइझनस कंपाऊंड, विषारी वायू तयार होतो. त्यामुळे आपण काय झिंकचा कंटेनर पॅकिंग ऑफ फूड स्टफ साठी वापरत नाही. मग पॅकिंग ऑफ फूड स्टफ साठी आपण कोणतं ऍप्लिकेशन यूज करतो, टिनिंग. येईल का लक्षात. हा एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला विचारला जातो फिक्स मध्ये. पॅकिंग ऑफ फूड स्टफ साठी आपण कोणतं मटेरियल यूज करतोय, टिनचं कंटेनर यूज करतोय. गॅल्व्हनाइज्ड कंटेनर काय करत नाही हो, तर त्याचं महत्वाचं रिझन काय, ऑइल्स किंवा घी मध्ये काय असतात डायल्यूट ऍसिड्स असतात, इट रॅक्ट विथ झिंक अँड फॉर्म्स पॉइझनस कंपाऊंड. पॉइझनस कंपाऊंड जर तयार होत असेल तर आपण काय करत नाही, झिंक कंटेनर्स आर नॉट युज्ड फॉर स्टोरिंग ऑफ फूड स्टफ. मग स्टोरिंग ऑफ फूड स्टफ साठी आपण कोणते कंटेनर वापरतो, टिनचे. ठीक आहे. या 2 प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. कोणत्या, गॅल्व्हनायझिंग. गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय, द कोटिंग ऑफ आयर्न ऑर स्टील शीट विथ थिन कोट ऑफ झिंक इज नोन एज अ गॅल्व्हनायझिंग. सेकंड डेफिनेशन कोणते, टिनिंग. द प्रोसेस ऑफ iron or steel sheet, your coating of iron or steel sheet with tin is known as tinning. या दोन्ही ही आपण प्रोसेस नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे सर हा. नोट्स ब्लर दिसते.